उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती, उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, अग्रवादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. करू प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जिने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठ्ठला उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे असं म्हणा, किंवा उत्तम कोणाला म्हणायचं याची लक्षणं सांगणारा हा अभंग आहे असं म्हणा. या अभंगामध्ये महाराज सांगतात त्यांना उत्तम म्हणा. उत्तमत्या याती, कोणाला उत्तम म्हणा. महाराजांनी त्याची लक्षणं सांगितली. देवा शरण अनन्य गती त्या याती उत्तम. 1 नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव, त्या याती उत्तम. 2 उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, त्या याती उत्तम. 3 भाविक आहेत त्या याती उत्तम. 4 विश्वासी आहेत त्या याती उत्तम. 5 आणि तुका म्हणे नमन त्यासे, ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं त्या याती उत्तम. 6 जरा वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर जे अनन्य गतीने देवाला शरण गेले त्यांना उत्तम म्हणा. 1 ज्यांच्या ठिकाणी कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असा भेदच राहिला नाही त्यांना उत्तम म्हणा. 2 ज्यांच्या शरीरावर परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह उमटलेली दिसून येतात त्यांना उत्तम म्हणा. 3 जे भाविक आहेत त्यांना उत्तम म्हणा. 4 जे विश्वासी आहेत त्यांना उत्तम म्हणा. 5 ज्यांना पाहिलं की नमन करावं वाटतं त्यांना उत्तम म्हणा. 6 किंवा जरा पुढं बोलतो ज्यांना पाहिलं की मनच न मन होतं त्यांना उत्तम म्हणा. 7 वाटतं ही सगळी लक्षणं ज्यांच्या बाबतीत योग्य लागू पडतात ते सीताराम बाबा आहेत. सगळी लक्षणं ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं अनुभवलं, इथं सगळी मंडळी म्हणजे बहुतांशी इथं बसलेला प्रत्येक वर्ग हा बाबांना पाहिलेला आहे, बाबांना अनुभवलेला आहे. आणि म्हणून बाबांना ज्यांनी पाहिलं याच्यातली सगळी लक्षणं, देवा शरण अनन्य गती म्हणजे सीताराम बाबा, कोणत्याही पद्धतीचा भेद ज्यांच्या अंतःकरणात नाही म्हणजे सीताराम बाबा, ज्यांच्या शरीरावर उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह ज्यांच्या शरीरावर उमटलेली दिसून येत होती ते म्हणजे बाबा, जे भाविक होते ते म्हणजे सीताराम बाबा, जे विश्वासू होते ते म्हणजे सीताराम बाबा. आणि जरा पुढं बोलायचं झालं तर ज्यांना पाहिलं की कोणी असेल त्याला बाबांना नमनच करावं वाटायचं ते म्हणजे सीताराम बाबा. विठ्ठल त्या अर्थाने मला जरा उत्तम या शब्दाचा विचार विस्ताराने करायचा आहे. एरवी या शब्दातून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय असा जरी आपण अर्थ काढत असलो तरी ते संत कसे आहेत हे सांगताना उत्तम हा शब्द सांगितला. कधी कधी प्रश्न पडतो हे उत्तम उत्तम म्हणजे तरी नेमकं काय.
उत्तम या शब्दाचा अर्थ तरी खरं तर उत्तम या शब्दाचा अर्थ माझ्यापेक्षा उत्तम महाराज आपण फार सांगू शकाल. खरं तर म्हणजे मी ज्यांना लहानपणापासून पाहतो, उत्तम महाराज हे अगदी आमच्या परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे आणि माझी जीवलग, कारण आम्ही लहानपणी दादांच्या बरोबर उत्तम महाराज आम्ही मिळून असायचो. पण उत्तम या शब्दाचा विचार करताना काय नेमकं करता येईल, उत्तम हा शब्द व्यवहारामध्ये कोणत्या अर्थाने वापरला येईल, मी त्याला समानार्थी 2-3 शब्द सांगून पुढे जातो. उत्तम या शब्दाचा समानार्थी आणखीन एक शब्द सांगता येईल, श्रेष्ठ असा एक सांगता येईल. म्हणजे श्रेष्ठ आहे त्याला आपण उत्तम म्हणतो. समजा हा नाही पटला तर मी दुसरा अर्थ सांगतो. उत्तम म्हणजे काय, चांगलं. आता पटलं का बघा, अगदी साधा सोपा सगळ्याला कळेल असा अर्थ. एखाद्याला उत्तम म्हटलं काय आणि एखाद्याला चांगलं म्हटलं काय हे समानार्थी शब्द आहेत. अहो हे चांगलं आहे असं म्हटलं, आता हे चांगलं तरी नेमकं कशाला म्हणायचं. जसं उत्तम हा शब्द आपल्याला विचारात घ्यायचा आहे, उत्तम या शब्दाला पर्यायी शब्द मी आपल्याला सांगायला लागलो चांगलं. पण माझा प्रश्न असा आहे की चांगलं तरी नेमकं कशाला म्हणायचं. मी हे प्रश्न तरी का उपस्थित करायला लागलो, कारण आपली परिस्थिती अशी आहे, आपण ज्याला चांगलं म्हणतो ते बहुतांशी चांगलं असतंच अशातला काही भाग नाही, किंवा आपण ज्याला चांगलं म्हणतो ते त्रिकालाबाधित अशा पद्धतीने चांगलं असतं असं काही अर्थ नाही. बऱ्याचदा आपलं चांगलं म्हणणं बऱ्याचदा कधी कधी वरवर असतं, ते मनापासून असलच असं काही सांगता येत नाही. मी आपल्याला काही उदाहरणं देऊन पुढे जातो, ऐका माझं बोलणं. चांगला हा शब्द आम्हाला जो वाटतो तो परिच्छिन्नातला आहे आणि संतांना जो वाटतो तो व्यापकातला आहे. विठ्ठल आपला चांगला हा शब्द परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न या शब्दाचा अर्थ आहे काही अंशापुरता. मी उदाहरण इथंच देतो. इथं बऱ्याचदा इथं आल्यानंतर या मंडपामध्ये बसल्यानंतर सगळ्याला चांगलं वाटतं असं काही नाही. कीर्तनाला आल्यानंतर सुद्धा काही लोक असं बोलून जात असतात, काही असो म्हटले पण मंडप चांगला होता म्हणजे त्याला कीर्तनकार चांगला वाटत नाही, गायक चांगला वाटत नाही, वादक चांगला वाटत नाही. तो म्हणतो सिस्टीम चांगली लागलेली होती, त्याच्या दृष्टीने सिस्टीम एवढीच चांगली. कोणी इथं आल्यानंतर कोणाला एखाद्याचं गायन आवडतं, मग तो म्हणतो काही असो कीर्तनातलं काही मिळो नाही तर न मिळो पण चाली चांगल्या झाल्या म्हणजे तो चालच ऐकायला आलाय फक्त. कोणी मृदंग ऐकायला येतं, काही असो महाराजांचं मृदंग वादन आपल्याला ऐकायला चांगलं मिळालं तो तेवढंच ऐकायला आलेला असतो. कोणी काय बरं याच्याही पेक्षा आणखीन थोडं पुढं बोलतो. आज आपण ज्याला चांगलं म्हणतो त्याला आपण उद्या चांगलं म्हणेलच असं सांगता येत नाही, किंवा आपण काल त्याला चांगलं म्हटलंच होतं असं सांगता येत नाही. आपल्या सगळ्याला अनुभव बिभीषण महाराज आहे. म्हणजे बऱ्याचदा बोलता लोक म्हणतात काही म्हणा आज मात्र तुमची चाल चांगली झाली. आज चांगली झाली म्हणजे काल वाईट होती का, हा अर्थ झाला ना. तुमचं काय घेऊन बसला. आम्हालाही लोक तसं बोलतात. कधी लोक म्हणतात महाराज काही असो आज तुम्ही बरं बोलला, आज बरं म्हणजे काल काय, कालचं वाईट म्हणायचा विषयच येत नाही. कालचं वाईट नव्हतंच. विठाला परिस्थिती अशी आली आहे, कालच्या इतकं चांगलं आहे कुणाचं आता अशी म्हणायची वेळ आलेली आहे. असो दोन्ही अर्थाने घ्या ते. आता माझा मुद्दा असाच आहे, मलाही कळेना महाराजांनी नंबर कसे लावलेले आहेत असे. अहो त्याच्यानंतर आमचं जमायचं कसं मिळेल. याचा अर्थ काय, चांगला हा शब्द आपल्या दृष्टीने आपण परिच्छिन्नामध्ये वापरतो. मी आणखीन थोडं पुढं बोलतो, ऐका. आपला चांगला हा शब्द परिच्छिन्न का म्हटलं, कारण आपण त्या शब्दाला कालाची देशाची मर्यादा घालून देतो. काही कालामध्ये आपला चांगला शब्द असतो, काही कालामध्ये तो चांगला नसतो. काही देशामध्ये आपला तो चांगला शब्द असतो, काही देशामध्ये तो चांगला नसतो. परंतु संपूर्ण कालामध्ये सुद्धा जे चांगलं आहे आणि सर्व देशामध्ये सुद्धा जे चांगलं आहे असं चांगलं आहे तरी नेमकं काय. मी आपल्याला ऐकण्यातली प्रमाणं देऊन पुढे जातो. महाराजांचं साधं सोपं प्रमाण आहे, नाम चांगले सांगले माझे कंठी राहो भले, किंवा कीर्तन चांग कीर्तन होय अंग हरे रूपा, होय अंग हरे रूपा, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग
हा महाराजांचा अभंग घेतला काय, किंवा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले हे प्रमाण घेतलं काय, या अभंगाचा किंवा या प्रमाणांचा विचार आपण केला तर चांगला हा शब्द तुकाराम चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार प्रगट स्वल्प अति चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार महाराजांचे शब्द आहे. नाम चांगलं आहे, रूप गोमट आहे, निवती डोळे हरतील ताप, या सगळ्या प्रमाणांचा जरी विचार आपण केला तर तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांनी चांगलं ज्याला म्हटलं ते भगवंताच्या रूपाच्या संबंधाने किंवा नामाच्या संबंधाने. मी तरी एक विषय मांडून पुढे जातो, ऐका माझं बोलणं, साधा विषय मांडून पुढे जातो. चांगला हा शब्द क्रियेच्या बाबतीत लावायचा का चांगला हा शब्द भावनेच्या बाबतीत लावायचा, माझा थोडा तत्वज्ञानाच्या धर्तीवर हा प्रश्न आहे किंवा मानसशास्त्राच्या दृष्टीने हा प्रश्न आहे, असा विचार करा. चांगला हा शब्द क्रियेच्या संबंधाने लावायचा का भावनेच्या संबंधाने लावायचा, याची कारणं मी सांगताना दोन मुद्दे सांगून पुढे जातो. काहींच्या जीवनामध्ये क्रिया चांगल्या असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नसतात, आणि काहींच्या जीवनामध्ये क्रिया चांगल्या नसतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या असतात. मी आपल्याला उदाहरणं देऊन पुढे जातो. खरं तर क्रिया करण्याचं काम शरीराचं आहे आणि भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. पहा, क्रिया करण्याचं काम शरीराचं आहे, शरीर क्रिया करत असतं आणि त्या क्रियेच्या पाठीमागं भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. जरा पुढं बोलायचं झालं तर मन कधी क्रिया करत नाही आणि शरीर कधी भावना तयार करत नाही. शरीर हे फक्त क्रियाच करत राहतं आणि त्याच्या पाठीमागं भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. मी आपल्याला का सांगायला लागलो हे, मी याच्याकरता थोडा पुढं आणखीन खुलासा करतो. शरीराची क्रिया आणि मनाची भावना याचा जर विचार केला तर जीवनामध्ये काही माणसं क्रिया चांगल्या असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्याच असतील असं सांगता येत नाही. मी उदाहरणं देऊन पुढे जातो. काही वेळेला आपली क्रिया चांगली असते, काही वेळेला कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागं तशाच भावना असतील असं उदाहरण देता येणार नाही. साधं बोलतो मी, अगदी साधं. समजा कल्पना करा, आपण एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो, मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं मंदिराच्या बाहेर एक कट्टा होता, त्या कट्ट्यावर बसलेलो होतो आणि मग गावातून कोणीतरी एखादा मनुष्य येत होता आणि म्हणून आलेला बघितल्याबरोबर माझ्याजवळ बसलेला गावातलाच माणूस उठून उभा राहिला आणि त्या माणसाला असा पाया पडला. त्या माणसाला पाया पडला. पाया पडणं ही क्रिया आहे, बरोबर आहे, पाया पडणं ही क्रिया आहे. तो उठून उभारला आणि त्या माणसाला पाया पडला. तो माणूस निघून गेला. मी आपलं सहज विचारलं, का हो हे फार मोठे विद्वान आहेत का, श्रीमंत आहेत का किंवा ज्येष्ठ आहेत का? त्यांनी नाही नाही काही नाही. म्हटलं मग तुम्ही पाया पडला की कुठं मूर्खाच्या नादीला. उदाहरण संपलं, कळलं का? बघा, क्रिया केली पाया पडण्याची पण भावना मात्र पाया पडण्याची नाही. मग माझा प्रश्न आहे, चांगली क्रिया असावी का भावना? विठ्ठल मी उदाहरण देऊन पुढे जातो. पाया पडणं एवढ्या एका क्रियेला आपण शरण असा शब्द जर आणत असू, बहुतांशी आपल्याकडे शरण हा शब्द पाया पडणं या क्रियेला मानला जातो. माझा प्रश्न आहे, पाया पडणं या क्रियेला शरण म्हणायचं का पाया पडण्याच्या पाठीमागं निर्माण झालेली शरणागतीची भावना त्याला शरण म्हणायचं? माझा मुद्दा इथं आहे. मी अभंगाच्या अनुषंगाने बोलायला लागलोय. क्रिया पाया पडण्याची आहे पण भावना नाही आहे ना पाया पड. बरं, बऱ्याचदा अशी पाया पडण्याची काही माणसाची गंमत अशी असते महाराज. बऱ्याचदा काही ठिकाणी आपण आळंदी देहूला सगळीच महाराज मंडळी आहोत. आपण पंढरपूरला, आळंदीला, देहूला गर्दी प्रचंड असते आणि मग कुठून तरी कोणीतरी आपल्याला बघतं, मोठ्याने जय हरी म्हणतं, आपण सुद्धा लांबून हात करतो. तेवढ्यात काही माणसं अशी असतात तशा गर्दीमध्ये महाराजाच्या पायाला हात घालतात.
बघा तशा गर्दीत महाराजाच्या पायाला हात लावतात. पायाला हात लावल्यानंतर महाराज पडला तरी चालेल, पण आपला हात पायाला लागला पाहिजे. हे पाया पडण्याची क्रिया, एवढ्या एका क्रियेला किती बांधून घेतलंय. मग माझा प्रश्न असा येतो सातत्याने की सामान्य ही क्रिया, पाया पडण्या नावाची जी क्रिया आहे, एवढ्या क्रियेला शरण म्हणता येईल का? एवढी साधी क्रिया जी आहे त्याला शरण म्हणता येईल का? बरं जाऊ द्या, आणखीन पुढे बोलतो, जरा बारीक ऐका. माता भगिनी पुष्कळ संख्येने इथं सगळ्या अनेक माता भगिनी बसलेल्या. बऱ्याच वेळेला कीर्तन झाल्यानंतर कधी कधी आपल्याकडली बहुतांशी आपल्या भागातली कीर्तनं 9 ते 11, 9 ते 12, मराठवाड्यामध्ये तर तिकडे गेलं तर अगदीच 12. आणि मग कीर्तन झाल्यानंतर आम्हाला पुढल्या प्रवासाची घाई असते. कीर्तन झालं की चला बाबा पुढचा प्रवास उरकायचा असतो. कुणीतरी कुठून तरी ओळखीचं निघतं, महाराज आमच्या घरी चला, आग्रह करतात. मग घरी घेऊन जातात. आम्ही नाही म्हटलं तरी ते ऐकत नाहीत, घरी घेऊन जातात. आणि मग घरी घेऊन गेल्यानंतर रात्री 12 वाजता कोण जागा असणार आहे घरात? हो, सगळे झोपलेले. त्यातल्या त्यात लेकरं तर झोपलेलीच. मग ती बाई काय करते, घरात आम्हाला घेऊन गेल्यानंतर त्या सगळ्या झोपलेल्या पोरांना म्हणते, उठा, महाराज आले, पाया पडायचा आहे, उठा. आता ती पोरं ती झोपलेली ती काही उठत नाहीत. आता रात्री 12 वाजता ती कशाला उठतील महाराज, आणि ती कशाला जागी राहतील? त्यांना काही कीर्तनं करायची आहेत का? ती कशाला जागी राहतील? ती झोपलेली, त्यामुळं ती काही उठत नाहीत. ती बाई म्हणते नाही ना उठा, ती काही उठत नाहीत. शेवटी ती बाई अशी हलवायला लागते त्या पोरांना. आम्ही तरी म्हटलं अहो राहू द्या झोपू द्या. नाही नाही महाराज तुमच्या पाया पडायचं नाही का? अहो म्हटलं काय करताय एवढं, तुम्हाला काय? नाही नाही नाही. शेवटी ती त्या पोराला मारते अक्षरशः. आणि मग ती पोरं अर्धवट झोपेमध्ये असतात. आणि मग ती पोरगं उठतं, विचारतं का ग, का उठवलं? मग ती बाई म्हणते नाही महाराज आलेत आपल्या घरी, पडा पाया. ते अर्धवट झोपेत, त्याची झोप मोड केलेली, त्यामुळे ते आमच्याकडे बघून म्हणतं नाही पडत. किती मोठा अपमान आहे आमचा. मला कळत नाही, लोक घरात घेऊन आमचा अपमान करतात. हो, किती मोठा अपमान आहे. मी ते बघितलं, मी जरा सावरून घेतलं. मी म्हटलं अहो राहू द्या, मुलं आहेत ती, लहान मुलं देवा घरची फुलं, आम्ही पाठ केलेत म्हणी ह्या. मी आपलं राहू द्या. मी म्हटलं त्यानं पुढचं काहीतरी बोलण्याच्या आत सावरलेलं बरं, म्हणून मी आपलं त्याला सावरलं. राहू द्या म्हटलं. तेवढ्यावरती बाई ग बसली नाही. ती म्हटली नाही पड पाया. मी म्हटलं अहो राहू द्या, कशा करता? नाही म्हटले अहो तो सगळ्यांच्या पाया पडतो, तुमच्याच कसं काय पड नाही? हा किती अपमान आहे. म्हणजे त्या पोरानं ठरवलंय सगळ्याच्या पडू पण याच्या पडायचं नाही. रात्री 12 वाजता झोप मोड करतो म्हणजे काय? किती. शेवटी मी त्यांना म्हटलं अहो मावशी कशाला त्या बिचाराला त्रास द्यायला लागला? तुम्ही म्हटलं तुम्हाला काय चहा पाणी करायचं ते करा, दक्षिणा काय द्यायची ती द्या. खरं तर एवढ्या रात्री आम्ही त्याच्याकरताच गेलो, हे कोणाला सांगावं आता? कोण एवढा रात्रीचा त्रास घ्यायला लागले? नाही तर आम्ही आलोय तेवढ्या करतात, ती काही नाही, उगीच पाया पडा. म्हटलं जाऊ द्या. तरी ती बाई ऐकेना. शेवटी त्या बाईने त्या पोराला उठवलं, त्याचं ते मुडकं पकडलं आणि माझ्या पायावर असं रगडलं. आणि असं रगडलं, ते रडत होतं तरी तसं पायावर ढकललं, त्याला रगडलं. आणि मग ती बाई म्हणे हा आता बरं वाटायला लागलं. पण पुढचं वाक्य सांगू, या नादामध्ये ती बाई मात्र पाया पडली नाही. हे किती विशेष आहे हे विचार. म्हणजे जिनं पाया पडायला पाहिजे ती पडली नाही, जिनं पाया पडायला गरज नाही त्याला मात्र आमच्या पायावर डोकं ठेवायला लावलं. माझा मुद्दा आहे, पाया पडणं नावाच्या सामान्य क्रियेला शरण म्हणायचं का? विठ्ठल शरणागती ही क्रिया म्हणून स्वीकारायची का शरणागती ही भावना म्हणून स्वीकारायची? मी ज्ञानेश्वरीतली ओवी देऊन जातो. ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात त्याच्यावर. अनेक ओव्या आहेत पण एक दाखला देऊन फक्त पुढे जातो. ज्ञानोबाराय बोलतात शरण म्हणायचं कशाला? भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना पै आपुलेनी भिदेविन माझे जाणी जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. ऐका, ज्ञानोबारायांची ही ओवी घरी गेल्यानंतर आवर्जून पहा. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना शरण कशाला म्हणायचं? आपुलेनी भिदेविन माझे जाणी जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. आणि ही ओवी जर शब्दशः नाही कळाली तर त्याच्या खालची ओवी लगेच वाचा. ज्ञानोबारांनी दृष्टांतांनी पटवून दिलंय. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. ज्ञानोबाराय बोलतात घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. उदाहरण सोपं करून सांगतो. घट आहे, घट म्हणजे मडकं. त्या मडक्यामध्ये जी मोकळी जागा आहे त्याला घटाकाश असं म्हटलं जातं. आणि बाहेर जी मोकळी जागा आहे त्याला महाकाश असं म्हटलं जातं. हे जे मडकं आहे ते मडकं फोडल्यानंतर मडक्यात असलेलं जे आकाश आहे हे बाहेरच्या आकाशामध्ये जाऊन मिसळलं असं जरी आपण म्हणत असलो तर एरवी मिसळलं म्हणायची सुद्धा गरज नाही, कारण ती एकच आहे.
मुळात बघायला गेलं तर मिसळलं म्हणायची गरज नाही. घटातलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं म्हणायची गरज नाही. का गरज नाही? ते एकच आहे, फक्त आम्हाला घट नावाच्या उपाधीमुळे वेगळं वाटत होतं. विठाला तसं पाहायला गेलं तर जीव हा ब्रह्मच आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, किंवा एक हरी आत्मा शिव शिव समा वाया तो दुर्गमा न घरी मन. रोज सोपं प्रमाण देऊन जातो. तुका म्हणे कैची किंवा तुका म्हणे कैसी किंवा तुका म्हणे कैसी किंवा कोठे जीवा निराला कोठे जीवा निराला साधं उदाहरण देऊन पुढे जातो. तुकाराम महाराजांचं हे प्रमाण समोर ठेवा आणि मी सांगत असलेले एक अध्यात्म रामायणातलं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. रामायण आपण ऐकणारी मंडळी आहात. रोज रामायण आपण ऐकतो. इथंही रामकथा 7 दिवस झालेलीच आहे. रामायणामध्ये रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, सगळीकडे आनंद सुरू झाला. झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, सगळ्यांना मान्य. रामचंद्र प्रभू राजा होऊन सिंहासनावर बसलेले होते. हनुमंतराय एका कोपऱ्यात उभे होते. नीट ऐका आता. आणि प्रभू रामचंद्रांनी राजसिंहासनावर बसून हनुमंतरायाकडे पाहिलं आणि विचारलं, का रे कोण आहेस तू? ऐका, विचारतायत कोण? राम. कोणाला? हनुमंताला. कोण आहेस तू? हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, सीताशोध करताना मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, रावणाला मारताना यांच्याबरोबर मीच होतो, नव्हे नव्हे यांचा राज्याभिषेक करताना मीच होतो, आणि एकदा हे राजगादीवर बसल्यानंतर विचारतायत कोण आहेस तू? बहुतेक असंच असतं. आपण एकदा खुर्चीवर बसवलं एखाद्याला की ती 5 वर्ष म्हणतो कोण आहेस तू आपल्याला. असंच असतं. मला वाटतं त्या लोकांनी एवढाच अभ्यास केलाय रामायणाचा. कोण आहेस तू? आता ते हनुमंतराय होते. हनुमंतरायांनी प्रभूकडे पाहिलं आणि विचारलं, प्रभू तुम्ही मला विचारता? नव्हते. हो. मला विचारता कोण आहेस तू? हो. मला सांगा तुमचं विचारणं कोणत्या दृष्टीने? तुम्ही देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? याचं कारण असं आहे, देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या तो दंशकः. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. विठाला याचा अर्थ एका दृष्टीने बघितलं तर जीव ब्रह्म स्वरूपता किंवा जीव हा ब्रह्म आहे या भावनेमध्ये जाणं, याला म्हणा शरण. हा शरण शब्दाचा एक अर्थ झाला. समजा हा ऐकायला आपल्याला जड वाटला, अवघड वाटायला लागला, मी दुसरा अर्थ ज्ञानेश्वरीचाच आधार घेऊन पुढे बोलतो, तरी मला ज्ञानोबारांच्या अभंगाचा, ज्ञानोबारांच्या ओव्यांचा आणि तुकोबारांच्या अभंगाचं आश्चर्य वाटतं. हे तुकाराम महाराजांनी सुद्धा या अभंगामध्ये फक्त शरण शब्द न ठेवता अनन्य गती शरण असा शब्द ठेवला. ज्ञानेश्वरीची रोजची ओवी आपली ऐकण्यातली आहे, जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. मला कधी कधी असं वाटतं, उत्तम महाराज ज्ञानोबारांनी असं लिहायला काय होतं, जो मज होय शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. हे अनन्य शब्द घालायची काय गरज आहे? बरं, इथंही या अभंगातही म्हणजे उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती असं म्हणायची काय गरज आहे? समजा असं म्हटले असते, उत्तम त्या याती देवा शरण, एवढंच म्हणायचं, काय अडचण काय? गती असं म्हणायची काय गरज आहे? नाही ते याती होतं म्हणून गती असलं नाही. हे असलं यमक अलंकार करण्याकरता तुकाराम महाराज अवताराला आले नव्हते. इतकं ते तीला ती जोडावं लागतं असं काही त्यांना तसं नव्हतं त्यांचं.
मग तरी पण शरण अनन्य गती असं का म्हटलं? बरं जाऊ द्या, मी म्हणतो तेवढ्या करता नाही कुणीतरी बसलेलं म्हणेल नाही हो ते उत्तम त्या याती देवा शरण एवढंच म्हटलं की चालीत बसत नाही, टाळात बसत नाही. असं कसं काय बसत नाही? अलीकडल्या काळात काही टाळात बसायला लागलं याची काय अर्थ? काही बसायला लागलं ना. आता न ऐकलेलं बरं अशी परिस्थिती आहे आता कीर्तनकारांची सुद्धा आणि गायकांची सुद्धा अशी परिस्थिती आहे. कोणतीही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण पूजनीय मंडळी आहात. दादा माझ्या समोर बसलेले आहेत, सगळीच अधिकारी मंडळी आहेत. माझ्या कानावर जे काही पंढरपुरामध्ये आणि वारकरी संप्रदायाचं काम करताना संस्कार झाले ते असे झाले, संत वचनाशिवाय इतर कोणतंही काव्य टाळ पकवाजावर म्हणायचं नाही असे संस्कार आहेत. संत वचनाशिवाय नाही. तुम्ही ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून कोणत्याही संतांचं प्रमाण असू द्या त्याला टाळ पकवाज असावा, अन्य नाही. कारण टाळ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, मृदंग या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, विणा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. ही जी साहित्य सांगितलं जातं हे सगळं, या सगळ्यांना एका अर्थाने साधनही म्हटलंय आणि एका अर्थाने साध्यही म्हटलंय. या सगळ्याला साधनही म्हटलंय आणि साध्यही म्हटलंय. जरा पुढं बोलायचं झालं तर भगवत प्राप्तीपर्यंत हे साधन आहे, पण भगवत प्राप्तीनंतर हेच साध्य आहे ना. विठाला टाळाच्या बाबतीत माझ्या कानावर एका महात्म्याचे शब्द आहेत. ते असं म्हणायचे, अहंकाराचा विटाळ घालवण्याकरता जो वाजवायचा आहे त्याचं नाव टाळ. मृदंग या शब्दाचा अर्थ करताना असं सांगितलंय ते लाकडाचं आहे, तोडलेलं आहे, लाकडाचं ते बनवलंय. मग याचा अर्थ ते मृत आहे. लाकूड म्हणजे की निर्जीव आहे, पण ते मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे, तो मृदंग आहे अशी वापरली जाते. आणि म्हणून या सगळ्या साधनांचा जर विचार आपण केला तर एरवी ही साधनं लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, शेऊ ब्रह्मरस आवडीने. आता इथला सेवू हा शब्द जर विचारात घेतला तर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीच घ्यावी लागते. विठाला ब्रह्मरस मिळणं वेगळं आणि मिळालेला ब्रह्मरस सेवन करणं वेगळं. ब्रह्मरस मिळेपर्यंत ही साधनं आणि मिळालेला ब्रह्मरस सेवन करण्याकरिता हे साध्य. अशा दृष्टीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. मग माझा प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांनी उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती असा शब्द का वापरावा? मुळात या अनन्य शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? आपल्याकडे नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र असं सांगितलंय, अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता असं सूत्र सांगितलं. अन्य आश्रयांचा त्याग करणं याला अनन्यता असं म्हटलं जातं. हे सूत्र कळण्याकरिता मी साधं सोपं प्रमाण देऊन पुढे जातो. ज्ञानेश्वरीतली एक ओवी देतो आणि तुकाराम महाराजांचं एक प्रमाण देतो. ऐका, ज्ञानोबारांची ओवी काय? तै शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं चिंतन आहे. आणि समजा ही ओवी आपल्याला फारशी नाही लवकर लक्षात आली तर साधा सोपा रोजचा अभंग सांगून पुढे जातो. विषयी विसर पडिला विशेष, अंगी ब्रह्मरस सेवू सदा, अंगी ब्रह्मरस सेवू सदा, विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, अन्य आश्रयानाम त्यागा आणि अंगी ब्रह्मरस ठसावला अनन्यता. विठला बघा, पटतंय का? बघा, नाही पटलं आणखीन सोप्या पद्धतीने सांगतो, आणखीन सोप्या सांगतो. अनन्यता हे कळायचं असेल तर त्याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही याला म्हणा अनन्यता. एवढं तर मान्य आहे. महाराजांचं प्रमाण देतो. आम्हा विठ्ठल एक देव येरावघेची वाव, महाराजांचे शब्द आहेत. आम्हा विठ्ठल जीवीच्या जिवाळा पाहो आपोलिया डोळा, आम्हा विठ्ठल एक देव येरावघेची वाव, महाराजांचे शब्द आहेत. आम्हाला एक असलेला देव म्हणजे परमात्माच माहिती आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणता देव माहीत नाही, याला अनन्यता म्हणा. एवढ्यावरही नाही सगळं लक्षात आलं तर रामायणातलाच एक दाखला देऊन जातो. सगळ्यांच्या ऐकण्यात असेल किंवा नसेल. असं सांगतात की राम रावणाच्या या युद्धामध्ये एक एक रावणाकडले सगळे बलाढ्य योद्धे मेले गेले. ऐका, मेले गेले. आणि मग आता काय करायचं? एके दिवशी रावण डोक्याला हात लावून बसला. त्याला असं वाटायला लागलं की अरे आपल्याकडले आता एक एक सगळे निघाले, काय करावं काय? असा डोक्याला हात लावून हतबल झालेला रावण, तेवढ्यात रावणाच्या लक्षात आलं, त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे एक चांगला योद्धा आहे पण तो झोपलाय. चांगला योद्धा आहे पण झोपलाय. कोण? कुंभकर्ण. झोपला म्हटलं की शब्द आमच्या डोळ्यासमोर तोच येतो. बऱ्याचदा माणसं बोलता बोलता म्हणतात काय कुंभकर्णासारखा झोपला.
आता कुंभकर्णासारखा झोपलाय हा शब्द सुद्धा रामायणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार वेगवेगळ्या अर्थाने लावावा लागतो. मुळात कुंभकर्ण हा आम्हाला एकाच अंगाने माहीत आहे की तो झोपत होता एवढंच माहिती आहे. पण मला असं म्हणायचं आहे, भावार्थ रामायण जर आपण उघडलं आणि कुंभकर्णाचा आणि रावणाचा संवाद जर ऐकला आणि वाचला तर कुंभकर्ण किती तत्वज्ञानी होता हे कळून जाईल आपल्याला. तर त्याच्याकरता कुंभकर्ण तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्या लक्षात आलं रावणाच्या, अरे ते झोपलाय म्हटलं, उठवा त्याला. झालं, गेले उठवायला लागले त्याला. उठा उठा उठा, युद्ध संपायची वेळ आली, उठा. आपण म्हणत नाही का कीर्तन झालंय आता उठा, कशातला भाव आपण नाही का म्हणत उठा आता. मग ते हा उठ, झालं काय, कसला डोळा लागला म्हणताय असं. तसं आपण उठवतो, तसं उठवलं त्याला, उठा. ते उठलं असं इकडं तिकडं. का रे बाबा काय, काही नाही म्हटलं, बोलवलं, युद्ध संपायची वेळ आली. मग ते रावणाकडे घेऊन गेले. त्यानं ते कुंभकर्णाने सांगितलं रावणाला, दादा का उठवलं, मी कसला झोपलो होतो, छान झोप लागली होती, कशाला उठवलं म्हटले, का उठवलं. ते म्हटले तुला माहीत नाही का काय झालं. ते म्हणले काही नाही, काही माहीत नाही. ते काहीच माहीत नाही त्याला, काय कशामुळे युद्ध चालू झालं काही माहीत नाही. अभंग कोणता घेतला होता, चाल कुणी पहिली म्हटली, काही 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 माहीतच नाही, काही संबंधच नाही याच्याशी आपला. असं काही काही माणसं असतात, तसं याला काही माहीत नाही कशामुळे युद्ध सुरू झालंय, का सीतेला पळवून आणलंय, कशा करता केलंय, काही नाही. ते सगळं रावणाने त्याला सांगितलं. आता ऐका, सगळं सांगितलं आणि त्याला सांगितलं ठीक आहे आता युद्ध सुरू आहे, तू आतमध्ये जा. आता तिथं फार मोठी चर्चा आहे, पण मला ती चर्चा सांगण्यात आत्ता वेळ घ्यायची नाही, मला पुढं बोलायचं आहे लगेच ताबडतोब. झालं, कुंभकर्ण युद्ध करण्याकरता आत गेला. मी हे सगळं का चालू केलंय, अनन्यता. माझा मुद्दा कुठं आहे, अनन्यता. आणि हे का सांगायला लागलो, देवा शरण अनन्य गती, अभंगाच्या दृष्टीने बोलायला लागलो. माझा मुद्दा पुन्हा तिथं आहे. मी अनेक वेळेला माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी मी म्हटलं होतं की तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी मुद्दा पकडून ठेवायचा, म्हणजे वक्त्याला मुद्द्यावर येता येतं. श्रोत्यांनी मुद्दा पकडून ठेवायचा, नाहीतर अगदी गावातलं उदाहरण देऊ का, गावातली भाषा, ग्राम्य भाषा वापरू का, ग्रामीण भाषा आपली. आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा सोडायचा नाही. आता कळालं का, आमचा कासरा किती का लांब जाईना. आम्हाला एकदा रामायणात जावं लागतं, महाभारतात जावं लागतं, एकदा ज्ञानेश्वरी, एकदा गात्यात जावं लागतं, फिरावं लागतं. तरी माझी कीर्तनकारांना विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरा पण जय विठ्ठलच्या जागेवर येत चला. बऱ्याचदा काही काही कीर्तनकार ओढून आणावे लागतात, अभंगावर या, अभंगावर या. आमचे गुरुवारी भाऊ म्हणायचे, भाऊ असं म्हणायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाहीत. अशी जी दुखवीत नाही तीच कीर्तनं चांगली. हे त्याच्या पुढचं आहे, जरा पुढं चला. माझा मुद्दा कुठं आहे, माझा अनन्य गती. मी माझ्या विषयाला सोडून अजिबात जाणार नाही. उत्तम त्या याती. आणि मला हे सगळं सद्गुरू श्री सीताराम बाबांच्या चरित्राच्या दृष्टीने कसं आध्यात्मिक चरित्र, मला लौकिक चरित्र बाबांचं सांगायचं नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते कुठं जन्माला आले, कुठं त्यांनी कार्य केलं, कशी समाधी, मला हे सगळं मांडायचं नाही, कारण आपण ते बघितलेलं आहे सगळं. मला आध्यात्मिक चरित्र. आणि माझं असं म्हणणं आहे, मी तर अनेक वेळेला महाराज असं सांगत असतो की संतांच्या लौकिक चरित्रापेक्षा संतांच्या आध्यात्मिक चरित्राचा विचार अधिक पद्धतीने करावा. त्यांच्या आध्यात्मिक चरित्राचा विचार, त्यांनी केलेल्या वाङ्मयाचा, त्यांनी केलेल्या कार्याचा जास्तीत जास्त विचार समाजाने केला पाहिजे. मी थोडं त्या अंगाने बोलतो. माझा मुद्दा पुन्हा अनन्य या शब्दाकडे. झालं, तो कुंभकर्ण गेला, युद्ध करण्याकरता आतमध्ये गेला. गेल्यानंतर त्याच्या हाताला ते गंधमादन नावाचं वानर लागलं. ते वानर आता युद्ध करता करता ते लागलं, ते छोटंसं वानर ते त्याच्या हाताला लागलं. लागल्यानंतर त्यानं त्याला दाबायला सुरुवात केली. दाबायला लागल्यानंतर असं सांगतात की त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर यायला लागल्या. आणि त्या रक्ताच्या चिळकंड्या बाहेर यायला लागल्यानंतर ती सगळी दयनीय अवस्था त्या वानराची बघितल्यानंतर कुंभकर्णालाच वाईट वाटलं. आणि कुंभकर्णाने त्याच्याकडे बघून सांगितलं, हे बघ म्हटले, मला तुझ्याकडे बघून जरा अस्वस्थ वाटायला लागलंय, ऐका. म्हणून मी म्हटलं की तुम्ही जरा कुंभकर्ण वेगळ्या अंगाने कधी कधी वाचा, ऐका. म्हणजे त्याच्याही अंतःकरणाला, हृदयाला कुठंतरी मृदुता आली आहे. त्यांनी सांगितलं, मला तुझ्याकडे बघून जरा अस्वस्थ वाटायला लागलंय, तू एक काम कर वानरा, तू एक काम कर. म्हटले काय करू. काही नाही म्हटले, तू जरी रामाच्या बाजूनी लढत असला, आता माझ्या ताब्यात सापडलाय, मी तुला आता काही क्षणामध्ये तू मरू सुद्धा शकतो माझ्याकडून, तुला जिवंत राहायचं असेल तर तू एक काम कर. म्हटले रावणाचा जय जयकार एवढंच म्हण, रावणाचा जय जयकार, मी रावणाचा, असं तू म्हण. कुंभकर्ण वानराला म्हणतोय रावणाचा जय जयकार, मी रावणाचा, एवढं तू म्हण. तेवढं म्हटलं की मी तुला जिवंत सोडतो. म्हटले तुला जिवंत सोडतो. वानराने हे ऐकलं. त्या वानराने सांगितलं कुंभकर्णाला, कुंभकर्णा, मी रावणाचा म्हटलं की तू जिवंत सोडणार ना. हो, मग नीट ऐक,
मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं म्हटले. मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. याला अनन्यता म्हणा. फक्त ही एकनिष्ठता त्या काळातल्या वानरांकडे होती. नाही, मला एवढंच बोलायचं होतं, बाकी काही नव्हतं याच्यात. फार मनाला लावून घेऊ नका. विठाला विठा.